दिव्या देशमुखने विश्वविजेतेपद मिळवलं आणि त्यानंतर संपूर्ण देशात, राज्यात आणि नागपुरात एकच जल्लोष सुरू झालाय। महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे आमदार परिणय फुके अध्यक्ष आहे। काय प्रतिक्रिया? खरं तर जागतिक स्तरावर दिव्या खऱ्या अर्थाने राणी ठरली। निश्चितच जागतिक स्तरावर दिव्या देशमुखांनी ज्या प्रकारे परफॉर्म केलं आणि चेसच्या इतिहासात पहिल्यांदा कोणती महिला वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे, वुमन्स वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख आता झालेली आहे आणि निश्चितच आम्ही सर्वच याच्यासाठी फार खुश आहे। म्हणजे नुसतं नागपूर नाही, नुसतं महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश याच्यासाठी फार आनंदी आहे आणि दिव्या देशमुखला फार फार शुभेच्छा। खरं तर राज्य सरकारने तिला शिवछत्रपती दिलेला आहे, पण आता एवढं मोठं यश बुद्धिबळ असोसिएशनकडनं काय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि कशा पद्धतीने तिचं स्वागत होईल? महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने 11 लाख रुपयाचं बक्षीस मी आज इथे घोषणा करतो आणि इतरही बाकी सगळ्या माझ्या सदस्यांसोबत बसून आणखीनही ही प्राइज अमाऊंट कशी वाढवता येणार याच्याकरता मी विचार करू। राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात बक्षीस देण्याचा मुख्यमंत्री साहेबांनी आश्वस्त केलं। मी आताच त्यांच्यासोबत फोनवर बोललो। निश्चितच या माध्यमातून एक दिव्या देशमुखांनी संपूर्ण देशातील महिलांना किंवा मुलींना चेस खेळण्याकरता प्रेरित केलेलं आहे। मोठं नाव चेसचं केलं आहे, मोठं नाव नागपूरचं, महाराष्ट्राचं तिने केलेलं आहे। किंवा सगळ्यात बुद्धिबळपटूंसाठी ती प्रेरणास्थान ठरलेली आहे। अगदी सगळ्यात कमी वयात शिवछत्रपती अवॉर्ड, त्यानंतर एका पाठोपाठ वर्ल्ड चॅम्पियनशिप, अशी ही नेत्रदीपक चढता आलेख आणि आता जागतिक स्तरावर 19व्या वर्षी, अवघ्या 19व्या वर्षी तिने आपला हा ठसा उमटवलाय। एक प्रेरणास्थान आहे संपूर्ण बुद्धिबळपटूंसाठी। निश्चितच दिव्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे आणि सगळ्याच प्रकारच्या खेळाडूंसाठी ती प्रेरणास्थान आहे। तर आपण बघू शकतो एकूणच आनंदाचं असं वातावरण आहे आणि 11 लाखाचं पारितोषिक सुद्धा महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनने दिव्याकरता घोषित केलेलं आहे। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काणे, नागपूर।